चिमूर येथील वेदांश जनरल स्टोअरच्या संचालिका अरुणा काकडे या 26 नोव्हेंबर रोजी नागपुरातील इतवारी मार्केटमध्ये दुकानातील सामान खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या। मात्र अरुणा काकडे घरी न परतल्याने कुटुंबियांनी चिमूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता आणि मिसिंगची तक्रार दिली होती। नागपूर आणि चंद्रपूर पोलिसांनी संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत आरोपीचा छडा लावला आहे। निलंबित पोलीस कर्मचारी नरेश डाहुले याने अरुणा काकडे या महिलेचा खून केल्याचं समोर आलेलं आहे। मृत झालेली महिला अरुणा काकडे आणि आरोपी नरेश हे लहानपणापासून एकाच शाळेत शिकले होते। दोघे वर्गमित्र होते। 26 तारखेला मृतक अरुणा आणि आरोपी नरेश नागपूरला एकत्र होते। दरम्यान या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू झाला होता। दोघे नागपूरला गेले असताना दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि आरोपीने अरुणा यांचा गळा दाबून हत्या केली। दरम्यान महिलेचा खून केल्यानंतर आरोपीने तिचा मृतदेह हरिश्चंद्र वेळा येथील निर्जन स्थळी असलेल्या एका घरातील शौचालयाच्या टाकीमध्ये लपवला होता। त्यानंतर निलंबित पोलीस कर्मचारी असलेला आरोपी फरार झाला होता। मात्र पोलिसांनी कॉल रेकॉर्डच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला। चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेत कर्मचारी असलेल्या नरेश डाहुलेचा चंद्रपूर शहरातील अनेक घरफोड्यांमध्ये समावेश आढळला होता। याच आरोपावरून त्याला मागील वर्षी अटक करून पोलीस दलातून निलंबित करण्यात आले होते।